कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू वहिनी, मला खरंच कळत नाहीये मी कुठून आणि कसे गोळा करू पुरावे, आणि मुळात मला काय गरज आहे कोणाच्या विरोधात जाऊन पुरावे गोळा करायचे। मला माहिती आहे मी खरी आहे, मग समोरचा खरा आहे की खोटा आहे हे मी नाही ठरवू शकत ना वहिनी। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही, सारंग सर आणि माझा विठुराय आहात की माझ्यासोबत, मग मी हे सगळं का करू? बस सावली, हे बघ, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण जग एवढं सरळ नसतं ना। कधी कधी नुसतं खरं असणं हे पुरेसं नसतं, आपल्याला सिद्ध करावं लागतं की आपण खरे आहोत। सत्याला नेहमीच अशा परीक्षांना सामोरं जावं लागतं, पण आपण खरे आहोत हे सिद्ध कसं करायचं माहिती नाही, पण सिद्ध तर करावंच लागेल ना। हे बघा वहिनी, मी ना कोणाला काहीच बोलणार नाही आणि कोणाची चौकशी करायला जाणार नाही। जर मी खरंच निर्दोष असेल तर मला घाबरायची काय गरज आहे? सगळं बरोबर आहे तुझं सावली, पण मला भीती एवढीच वाटते की तू ज्या लोकांच्या विरोधात उभी आहेस, आता त्यांना कसलाही दाग उरलेला नाहीये, त्यांचं कर्म त्यांच्यासोबत। मला फक्त माझं कर्म करायचं आहे, आणि माझे संस्कार हेच सांगतात की कोणाच्या विरोधात जाऊ नये, कोणाला वाईट बोलू नये। तुम्हाला सांगू, माझ्या आई बाबांनी कायम मला सगळ्यांवर प्रेम करायला शिकवलंय, माझ्या विठुरायाने सुद्धा। त्यामुळे मी अशा वाकड्या वाटेवर नाही जाणार। तुला खरं सांगू, मला तुझं एवढं कौतुक वाटतं ना सावली, आणि मला माहिती आहे तुझ्यावर झालेले संस्कार तू कधीच विसरणार नाहीस। आणि आमच्या सारंगचं नशीब एवढं चांगलं आहे ना की त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली। फक्त या सगळ्यांना तुझी किंमत लवकरात लवकर कळावी एवढीच प्रार्थना। थांबा, मी आलेच। सावली, हे काय वहिनी? लग्नानंतरचा तुझा पहिला गुढीपाडवा ना, म्हणून ही नवीन साडी। अहो, याची काय गरज आहे? सावली, घे म्हणते ना। आणि आता काहीही काळजी करू नको, तुझा विठुराय सगळं सांभाळून घे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।